तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 5 लाखाहून अधिक कुटुंबाला दिलासा मिळणार आहे। हा कायदा रद्द झाल्याने जमिनी असणाऱ्यांना नेमका फायदा काय होणार याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट एबीपी माझावर। राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे विरोधकांनी देखील स्वागत केले। यामुळे राज्यभरात लहान जमिनीचे व्यवहार आता शक्य होणार आहे। तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याने 1000 चौरस फुटापर्यंतचा प्लॉट धारकांना याचा फायदा होईल। महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी लागू होती। म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही। महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021च्या परिपत्रकानुसार 1, 2 आणि 3 अशा गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याचा निर्बंध आले होते। राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायती जमिनीसाठी 20 गुंठे तर बागायती जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणपत्र क्षेत्र नमूद करण्यात आलं आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव 1, 2 किंवा 3 गुंठ्यांमध्ये काही जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते। त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती। तुकडेबंदी कायदा रद्द केल्याने याचा फायदा नेमका काय होणार तेही आपण समजून घेऊया। नंबर 1, तुकडेबंदी कायद्यामुळे आता रहिवासी क्षेत्रात 1 गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल। या निर्णयामुळे शेतकरी, सामान्य जमीनधारक आणि लहान प्लॉट घेणाऱ्यांना लाखो जमीन मालकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। नंबर 2, तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक वर्षापासून लहान जमिनीचे व्यवहार रखडले होते। मात्र हा कायदा रद्द झाल्याने हे व्यवहार आता मार्गी लागणार आहे। नंबर 3, तुकडेबंदी कायद्यामुळे तुम्हाला जमिनीचे लहान तुकडे करून कोणाला विकता येत नव्हते। लहान प्लॉट शेती योग्य नसतात, त्यामुळे शेतीचे तुकडे करणे योग्य नाही असे सरकारचे म्हणणे होते। मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे। आणि नंबर 4, ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झाला आहे त्या ठिकाणी आपण तुकडेबंदी कायदा 1 गुंठ्यापर्यंत निरस्त करणार आहोत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारने तुकडेबंदीचा घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एबीपी माझाला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा एबीपी माझा।